गंगेच्या काठावर राहणारे लाल बहादूर शास्त्री शाळा गंगेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर शाळेला निघायचे. बराच वेळ काठावर उभा राहिलेल्या लाल बहादूरना नावाड्यानं बघितलं आणि नावाडी म्हणाला, लाल बहादूर चल येतोयस ना नावेतून, शाळेला जायचंय ना. लाल बहादूर म्हणायचे, नाही तुम्ही जा. का रे? माझ्याकडे पैसे नाहीयेत तुम्हाला द्यायला. अरे असू दे ना मग उद्या दे. उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नाही नको, आमची आई म्हणते आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर कशाला, तुम्ही जा, माझा मी येईन. लाल बहादूर शास्त्री मग अंगावरचे कपडे काढायचे, त्याच कपड्यात स्वतःची वह्या पुस्तकं गुंडाळायचे, त्याचा मुंडासं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे आणि झपाचं पोहत पलीकडच्या काठावर जायचे. काठावर जाऊन परत कपडे घालायचे, वह्या पुस्तक. ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. खरं तर खडतर परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते. उत्तम परिस्थिती कधीही तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढत नाही. ही सगळ्यात मोठी परिस्थिती तुम्ही बघितलं असेल. श्रीमंतांची मुलं नापास होतात आणि त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत येतात. परिस्थिती तुम्हाला घडवते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परिस्थिती तुम्हाला उभा करते. तरी आमची पोरं कारण सांगत राहतात, असं का झालं, तसं झालं म्हणून, तसं काय झालं, असं झालं म्हणून. कारण सांगून स्वतःचे दोष लपवायची गरज नाही. स्वतःच्या चुकावर परिस्थितीचं पांघरून घालूच नका. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे.